हालांकि पावसाळ्याचा मोसम चालू आहे. अरे 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 रुक जाना भाई 2 मी काय साहेब. वा पहिल्यांदा मला पोलिसांनी पकडलं. मला बरोबर मला पहिल्यांदा असं थांबवलं. तुम्ही आता समोर आजार माझ्या आले. थँक्यू सर. कोण मग दाखवायची इच्छा अजून वाढत चालते. भाई काय कॉन्टेंट मिळाला भाई. मला ॲक्च्युली सीन काय झाला. वेरी वेलकम. नहीं यहाँ से नहीं वेलकम, आगे जाके करता हूँ. यहाँ पे मैं वेलकम कर सकता हूँ. सो वेरी वेलकम टू माय अनएक्सपेक्टेड व्लॉग के स्टार्टिंग में ही काउंट हो जाना. वेलकम. तुमचा स्वागत आहे एक नवीन अनएक्सपेक्टेड व्लॉगमध्ये. जर तुम्ही मला ओळखत असाल तर माझे सगळे व्लॉग अनएक्सपेक्टेड होऊन जातात मोस्टली. जेव्हा मी एकटा असतो तेव्हा मी घरी बसलेलो होतो अँड माझ्या माइंडमध्ये होतं की मला ना खारघरच्या इस्कॉन टेम्पलला जायचं होतं. जेव्हा तो न्यूली ओपन झालेलं ना तेव्हापासून जायचं होतं. तेव्हा माझ्याकडे आज मस्त टाईम पण आहे जाण्याचा आणि मौसम पण तेवढा छान आहे की वाटत नाही मला की एवढा पाऊस पडायचा मूडमध्ये आहे. हालांकि पावसाळ्याचा मोसम चालू आहे. अरे 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 फ्रस्ट्रेटेड झालं तर वाटतं. तुम्ही वेरी ऑनेस्टली 30 किलोमीटर दाखवत आहे. मला नाही वाटत 30 किलोमीटर एवढं खूप फार मोठं होऊन जाईल. त्यामुळे मी डिसाईड केलं की मी जातो आणि माझी गाडीची कंडिशन आय स्वेअर होतं इतकी छान आहे ना म्हणून मला गाडी चालवायचं लय मन होतं. एक छोटीशी राईड करायचं लय मन होतं. मग मी डिसाईड केलं की मी तिकडे जातो. बाहेर मी रायडिंग गिअर वगैरे नाही घालवलं एवढं आहे की मला मंदिरात चाललो आहे आणि मी एकटा चाललो आहे. परत हेल्मेट पण एवढं मोठं आहे. सगळ्या गोष्टी कसं सांभाळू मी. त्यामुळे मी डिसाईड केलं की काहीच नाही घालत. मी फक्त हेल्मेट घेऊन जातो फॉर अ सेफ्टी पर्पज अँड फाईन नको लागो म्हणून. कम ऑन यार. अरे बाय बाय बाय. हाँ रुक जाना भाई 2 मिनट यार. सगळ्यांना माझ्यासमोर कॅमेरा ऑन होते सब चिपक जाते मेरे आगे. सो बेसिकली आपण तिकडे काय चाललो आहे माहीत नाही. मी असा उठपटंगा उठलो आहे मला माहीत नाही. मला खूप सारे व्हिडिओज पडलेले आहे जे मला एडिट करायचे आहे. खूप सारे आयडियाज आहे जे मला लिहायचे आहे आणि मी ते सोडून खारघरच्या इस्कॉन टेम्पलला काय चाललं आहे माहीत नाही. मन करतं तर जायला पाहिजे यार. खूप वेळ ना आपण असं होतं की आपल्याला इच्छा होते की आपण इकडं जावं तिकडे जावं काय हे करावं ते करावं आणि मोस्टली आपण त्या गोष्टी करत नाही. त्यामुळे माझं पर्सनल ओपिनियन आहे ना की तुमच्या मनामध्ये काय आलं ना आणि तुम्ही ते करू शकत असाल ना तर करून टाका. हां हे बघा काहीच नाही झालं ना. मला कुठे इंस्टाग्रामवरती रील आली ना मी कोणतं गाणं ऐकलं ना मला कुठे फोटो पाहिला मी ना कोणती अशी मेमरी मला हिट झाली. काहीच नाही. सडनली माझ्या डोक्यात विचार आलं की मला कुठेतरी बाहेर जायचं आहे कुठे जाऊ. मग विचारलं अरे हा ते इस्कॉन टेम्पल होतं ना खारघरचं ते किती लांब असेल जरा किलोमीटर वगैरे बघ जवळपास असेल तर आपण जाऊया. मॅपवरती चेक केलं 30 किलोमीटर आहे. आय वॉज लाईक अरे वाय नॉट चला. अँड टू बी व्हेरी ऑनेस्टली ना ते 1 वाजता बंद होणार आहे असं बोलतात ते. बट मला 11:30 वाजलेले. 12ला एक बंद होणार का 1ला बंद होणार. हां 1ला बंद होणार बोलतात आणि त्यांचं म्हणणे मला तिकडे पोहोचायला 1 तास लागतील म्हणजे 1 वाजून जातील. एक गूगल मॅप जानता नहीं है किससे बात कर रहे हैं. ओ भाई मला जाऊ दे ना. मी काय साहेब. वा पहिल्यांदा मला पोलिसांनी पकडलं. हां हां कुठं असं खारघरला चाललो इस्कॉन टेम्पलला. जा किती किलोमीटर पडतं इथून. मला पण नाही माहिती. मी पहिल्यांदा चाललो आहे. 30 किलोमीटर पडतं आहे. हां चला थँक्यू. हो हो असं नाही काय. चला सर थँक्यू. मला बरोबर मला पहिल्यांदा असं थांबवलं कोणतं गाडी अडवत होतं. तुम्ही आता समोर आजार माझ्या आले. नाही सोबत नाही आम्ही वेगळे. मला ओळखत नाही ना मी. हां दिसायला तर देवच वाटतं आम्ही. मला पहिल्यांदा कुठे ते थांबवलं. मला तुम्ही बघून घ्या ना लायसन्स माझं. नाही बघून घ्या मला. नाही बघून घ्या ना काका. मला पहिल्यांदा कुठे तरी थांबवलं आहे. अरे थँक्यू सर. नाही मला हां मी 21 वर्षाचा आहे आणि मला लायसन्स ना याच वर्षी डिसेंबरला आलेलं मागे
आणि याच्यात मी चालेल मी विचार करतो कोणी थांबेल मला दाखवायचं लायसन्स मी व्हिडिओ बघतो बट कोणी भेटलंच नाही. आल्यानंतर ना थांबवत कोण मग दाखवायची इच्छा अजून वाढत झाली. भाई एवढं बनवून घेत. हा ना मी किती फिरलो त्यासाठी. हा माझं हे पहिल्यांदा आहे. माझा हात का कापतात ते. हा इथे हे बघा डिटेल आहे गाडीची. MH04 तुमची गाडी. हा याच्यामध्ये सगळं राहतं ना POC इन्शुरन्स वगैरे. याच्यात असतं एक पॅक जा माय वर्ड. हां RC आहे. हां एक बॅग जा याच्यात असतं लायसन्स. अच्छा हा लायसन्स ना मी RC दाखवते तुम्हाला. हे ड्रायव्हिंग लायसन्स आहे ना. हे याच्यात असतं. आणि हे हे ड्रायव्हिंग लायसन्स आहे. चला थँक्यू. दादा तुमचं नाव काय सर? शुभम गोडबोले. शुभम. अरे माझ्या मित्राचं नाव बी शुभमच आहे. चला थँक्यू. ओ भाई थँक्यू सो मच. मला कॅमेरा चालू होता. भाई काय कॉन्टॅक्ट मिळाला भाई. मला लक्षात राहील की मी मेट्रो मॉल जवळ मला पहिल्यांदा पण पोलिसांनी थांबवलेला. भाई यार खतम यार. एक नंबर गोष्ट आली. ॲक्च्युली सीन कसा झाला तो R15 वाला होता ना त्याच्यासोबत मी होतो तर त्यांना वाटलं आम्ही तो सोबत येतो तर आम्हाला बी थांबायला लागलं लायसन्ससाठी. आज का डे का हायलाईट ऑफ द मुवमेंट लाईक याच्यामुळे मी म्हणतो की तुम्ही बाहेर निघायला पाहिजे. तो पण बोलतो मला 2016ला थांबवलेला होता कोणीतरी. मला काय भाई आज की डेट गाइस लिख लो. आई एम जस्ट टेलिंग लिख लो आज की डेट. टाइम क्या लिख लो 11:35 3 मिनट आधी वाढलेलं ना. 11:35 में मेरे को पकड़ा था किसी पुलिस वाले ने पहली बार. जाके देख रिकॉर्ड में. बाबा रमत लाईक आय एम द ओनली वन एवढा एक्सायटेड होता पोलिसांनी पकडल्यानंतर की बघा लायसन्स बघा. ते पण बोलले की हा रे असं होतं रे की लायसन्स आल्यानंतर ना की असं वाटतं की पोलिसांनी पकडावं आणि आपण दाखवावं लायसन्स की बघा असं माझ्या लायसन्स आहे. हे आलं विजय हे आहे खारघरचं इस्कॉन टेम्पल. आपण आतमध्ये जाऊया. ए फाईन मारला. चल बघायला जाऊ पटकन बघायला जाऊ. लाईव्ह फाईन. लफरा झाला रे भाऊ. मी ना हेल्मेट तर नको बिरा रे भाऊ. गाड्या घेऊन माटी पडतं डायरेक्ट पोलीसवाले तिथं. पार्किंगचं कुठे पार्किंगला कुठे? हां पण कुठे नाही रस्ता कुठून यायला? इकडनं ते. अच्छा ओके. आय डोंट वॉन्ट टू वेस्ट माय टाइम. सो ऑल्दो जैसे एक्सपेक्ट किया था वैसे तो नहीं हुआ बट जो भी है बहुत अच्छा हुआ. दर्शन घ्यायचं होतं दर्शन घेतलं. भूक लागलेली होती थोडंसं खाऊन पिऊन बी घेतलं. आता घरी जायची वेळ आलेली. टू बी व्हेरी ऑनेस्ट मी थकलेलो नाही आहे. मी थोडा एक्सायटेड आहे अजूनही. आणि आता घरी जाताना काय एवढं टेन्शन नाही. आरामात चिल मारत जाऊ. थांबायचं कुठे थांबूया. जायचं असली की जाऊया. ऑफिशियली या ब्लॉगला मी इथंच एंड करतो आहे. बट स्टिल घरी जाताना काय चांगली गोष्ट झाली तर आपण टाकू. अदरवाईज इथंच ब्लॉगला एंड करून देऊ. एवढा चांगला समुद्र येतोय. मस्त एरिया आहे. टाकू का ते गाडी? बट प्लेस इज ओके. नाव आय एम डुईंग डेफिनेटली समथिंग. डॅम तिकडनं पाणी पडतंय.